राजकारण नको, सोलापूरला विकास हवा आहे. राजकारण नको, सोलापूरला विकास हवा आहे. अडथळे नको, विकासाची नवीन गती हवी आहे. विकासाची नवीन गती हवी आहे. आजचा दिवस आपण सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल असा निर्णय आपण घेत आहात. सर्वप्रथम तुमचे महापौर साहेब अभिनंदन करते. सभागृह नेत्यांनी इतक्या चांगल्या दृष्टीने ही मांडणी केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आमचे ज्येष्ठ चेतनभाऊ नरोटे यांनी त्यांचं समर्थन दिलं त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन आणि धन्यवाद. खर तर महाराष्ट्र शासनाने जी काही जुलै 26 मध्ये ऍसेट मॉनिटायझेशन पॉलिसी, श्रीदेवीताई बसा, मला बोलायचंय, थोड्या वेळ उठा, आपण बोलतोय तुम्ही बसा थोडा वेळ. मालमत्तेतून उत्पन्न मिळवण्याबाबत धोरण मंजूर केले. त्या अंतर्गत महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद यांच्या रिकाम्या जागा किंवा इमारती, दुकाने, बाजारपेठा व पार्किंग यांच्या पारदर्शक निविदा पीपीपी दॅट इज पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या पद्धतीने व्यावसायिक विकास करण्याच्या दृष्टीने हे प्रेझेंटेशन झाले. मी सभागृहातर्फे हर्षजी तुमचं खूप खूप आभार मानते. त्यांना आपण सगळ्यांनी मला असं वाटतं टाळ्या देऊन धन्यवाद द्यावेत, कारण की मी आता या प्रसंगाला सभागृहाला सांगू इच्छित आहे आणि म्हणून इथे उभी आहे की केपीएमजी ही कंपनी काय आहे आणि आपण आपल्या सोलापूरचा हा महत्वाचा वाटा त्यांच्या हातात देत आहोत. त्या नियोजनासाठी ज्या केपीएमजी मध्ये आपण पुढे त्यांना घेऊन या कंपनीला सरकत आहोत. या केपीएमजी ही के फॉर क्लीनविल्ड, पी फॉर पीच, एम फॉर मॅरविक आणि जी फॉर गोएडलर या 4 जणांनी 1891 मध्ये या चौघांनी येऊन प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यासाठी ही कंपनी तयार केली. भारतामध्ये 1993 मध्ये ही कंपनी आली. साधारण 150 वर्षापूर्वी तयार असलेली ही संस्था ही जागतिक द बिग 4 कंपनीज ज्या अख्ख्या जगामध्ये हे सरकारला मदत करतात, या कंपनीज मध्ये ज्या इतर 3 ह्या डेलॉइट आहे, प्राइस वॉटर कूपर्स आहे, E&Y अर्न्स्ट अँड यंग आहे आणि चौथी जी जगामध्ये अव्वल स्थान असलेली केपीएमजी कंपनी आहे ती आज आपल्या सभागृहात या माध्यमाद्वारे उपस्थित आहे. त्याचा अभिमान मी बाळगते आणि यांचं काम हे सरकारला कर प्रणाली, आर्थिक विकास, डिजिटल गव्हर्नमेंट, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक क्षेत्रातील परिवर्तन यावर काम करणे आहे. केपीएमजी ही कंपनी 142 देशात काम करते आणि भारतात त्यांच्या 14 सेंटर्स आहेत. मी अत्यंत अभिमानाने नमूद करू इच्छित आहे की महाराष्ट्र राज्याचे इन्फ्रामॅन ऑफ महाराष्ट्र आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या कंपनीला महाराष्ट्रातल्या 10 महानगरपालिका सपोर्ट केल्या, ज्यातली एक सोलापूर महानगरपालिका आहे. तसेच आपल्या सोलापूर जिल्ह्याचे तडफदार पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या प्रसंगी हर्षजी तुम्ही दिलेला डेमॉन्स्ट्रेशन आम्हाला सगळ्यांना एक ऊर्जा देणारा होता. आता आपल्या बऱ्याच बंधूंनी त्यामध्ये असलेल्या समस्या सांगितल्या, पण मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून माझ्या सोलापूरच्या जनतेला सांगू इच्छित आहे की बीओटी का गरजेचं आहे. न वापरल्या मालमत्तेतून उत्पन्न मिळवता येते. महापालिकेच्या नियमित उत्पन्नात वाढ मिळू शकते. मिळालेला पैसा हा पुन्हा विकासासाठी वापरू शकतो. नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होते. खासगी क्षेत्राची मदत घेता येते. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतात. महापालिकेची मालमत्ता अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित करता येते. मी खरं तर एक म्हण घेऊन आले होते ज्याची आता चेतन भाऊ, अमोल भाऊ गरज नाहीये, पण आपल्याला आता मला दादांनी सांगितलं तसं मला सांगायचं आहे की राजकारण नको, सोलापूरला विकास हवा आहे. राजकारण नको, सोलापूरला विकास हवा आहे. अडथळे नको, विकासाची नवीन गती हवी आहे. विकासाची नवीन गती हवी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अक्कलकोट, जिथे प्रत्येक पाऊल श्रद्धेने भरलेला आहे, जिथे लाखो भक्तांना स्वामींच्या कृपेचा अनुभव येतो, अशा श्री स्वामी समर्थांच्या पावन अक्कलकोट भूमीवर निर्मल डेव्हलपर्स सादर करीत आहेत स्वामी वात्सल्य, भक्ती, शांतता आणि आधुनिक जीवनशैलीचा अद्वितीय संगम. अक्कलकोटच्या मध्यवर्ती परिसरात वसलेला, तब्बल 4 एकरांमध्ये विस्तारलेला हा भव्य आणि सुयोजित प्रकल्प श्री स्वामी समर्थ मंदिरापासून अगदी जवळ
तसेच सोलापूर अक्कलकोट रोड आणि सोलापूर गाणगापूर रोडला उत्कृष्ट जोडणी लाभलेला भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वारातून सुरू होतो एका सुरक्षित आणि आधुनिक जीवनशैलीचा प्रवास. बूम बॅरियर सुरक्षा व्यवस्था, मजबूत कॉन्क्रीटचे रस्ते आणि प्रत्येक रस्ता उजळून टाकणारे आधुनिक LED स्ट्रीट लाईट्स, प्रत्येक वयोगटाचा विचार करून उभारलेली आकर्षक थीम गार्डन, लहान मुलांसाठी सुरक्षित खेळण्याची जागा, निसर्गरम्य पार्क जिथे प्रत्येक क्षण आनंदाने भरून जातो, भक्ती आणि संस्कृतीची परंपरा जपणारं सुंदर मंदिर आणि आध्यात्मिक वातावरण अधिक समृद्ध करणारे कीर्तनालय, निरोगी जीवनासाठी ओपन जिम, खेळ प्रेमींसाठी आधुनिक टर्फ आणि संपूर्ण कुटुंबासाठी सक्रिय आनंदी जीवनशैली. आपल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला अधिक खास बनवण्यासाठी प्रशस्त आणि सुंदर सेलिब्रेशन लॉन जे संध्याकाळच्या रंगबेरंगी प्रकाशात अधिकच खुलून दिसतं. भक्तीची शांतता, आधुनिक सुविधांचा साथ आणि निर्मल डेव्हलपर्सचा विश्वास. स्वामी वात्सल्य ही फक्त जागा नाही, ही स्वामींच्या कृपाछायेत घडणाऱ्या एका नवीन आयुष्याची सुरुवात आहे. आजच तुमचा प्लॉट बुक करा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.